राम राम मंडळी, नेक जनरेशन फार्मिंगवर मी अमोलकडे तुमचं सर स्वागत करतो. आज रविवार आहे, त्यामुळे थोडं निवांत या शेतामध्ये आलोय. परत उद्यापासून आपल्याला ड्युटीवर जायचंय, तर म्हटलं चला तुमच्यासाठी काहीतरी थोडे छोटे व्हिडिओ असे जे कामाचे असतील ते दाखवू. तुम्ही दुर्बिणीचा व्हिडिओ पाहिलाच होता आणि त्या टेबलवर बसताना मी खाली बसलो होतो, तर त्या टेबलचा तुम्हाला मला व्हिडिओ दाखवायचा आहे. तर याला आपण बाजूला ठेवू दुर्बिणीला, ही खरेदी करायची असली साईडला तुम्हाला लिंक दिसून जाईल. चला, तर हा जो टेबल आहे ह्यो आपला आजचा मेन प्रोडक्ट. आता मला बसायला शेतात कामी आला, छान प्रकारे मांडीवर बसू शकलो. पण याचा भन्नाट उपयोग आहे आपल्या शेतामध्ये औषध मारताना. जर एकटा माणूस पाणी द्यायला कोणी नसेल, म्हणजे सॉरी पंप उचलून द्यायला कोणी नसेल, आजकालचे पंप आपले 4 स्ट्रोक जरा वजनदार आहे, तर शेतकरी मित्रांना एकट्याला जमिनीवरून उचलायला जड जातो. तर याच्यावर पंप टेकवायचा, मस्त भरायचा आणि असे पाठ लावले. आता हे आमच्या भाऊच्या हाईटनुसार केलंय, तर याची ऍडजस्टमेंट तुम्ही तुमच्या हाईटनुसार करायची. बेट लावले, थोडं उठलं की तुमचा पंप निघाला. तर कसं वाटलं? आणि हे भंगारातून जुगाड केलं. याच्यावर हे प्लायवूड आहे, 12 mm ची शीट आहे, ती बी याच्यात वापरली होती, जे पॅकिंग बॉक्स आला होता आमचं त्याच्यात. आणि आमच्या जुन्या गाडीचे चौरस पाईप होते. तर असं तुम्ही पडलेल्या वस्तूतून जरी वस्तू बनवली तर आपल्या दोन्ही उपयोगी झाली. औषध मारणं झाल्यानंतर दिवसभर बसायला आणि औषध मारताना पंप उचलायला. तर व्हिडिओ वाटल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असं बसल्या बसल्या जर शेत राखायचं असेल तर मग दुर्बीण खरेदी करा. असो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम मंडळी.